वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. आपण आज क्वेश्चन पेपर वाईज व्होकॅब्युलरी जे सेक्शन आहे ते आपण बघणार आहोत. आज आपण निवडलेला प्रश्नपत्रिका आहे राज्य सेवा 2016 मेन्स. त्यावरती कसे प्रश्न आलेले आहेत व्होकॅब्युलरी ते सगळे डिटेलमध्ये बघणार आहोत आपण. विषयामध्ये यामध्ये फॉर्मॅट काय असणार आहे, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहे, कशा प्रकारे MPSC प्रश्न विचारतं आणि हे प्रश्न पुढे कॉपी झालेले आहेत. म्हणजे ह्यातले काही व्होकॅब्युलरी पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कॉपी आहे तेही आपण आज बघूया. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन जर आपण राज्यसेवा 16 बघितले तर 18 प्रश्न म्हणजे 50 पैकी 18 प्रश्न हे व्होकॅब्युलरी विचारलेले आहेत. आणि या 18 प्रश्नांमध्ये टोटल नंबर ऑफ वर्ड्स 86 आहे. म्हणजे 86 शब्द आणि 18 मार्क्स. तो टोटल 86 शब्द मला माहिती पाहिजे फक्त 18 मार्कांसाठी. याच्यामध्ये व्हरायटी खूप, काही फ्रेजेस आहेत, काही इडियम्स आहेत, काही होमोफोन्स आहे, काही स्पेलिंग आहे, काही सिनोनिम्स आहे, काही अँटोनिम्स आहे, अशी व्हरायटी आहे. आपण ते डिटेलमध्ये बघूया. क्वेश्चन पेपरनुसारच मी व्होकॅब्युलरी शिकवत असतो. आता हे 2016 आपण आज कंप्लीट करूया. राज्यसेवा 17, 18, 19 तसेच कंबाईन, PSI, ST असिस्टंट या सर्व क्वेश्चन पेपरच्या ज्याही व्होकॅब्युलरी असतात त्या सगळ्या मी ऑनलाईन बॅचला डिटेलमध्ये स्टार्ट करणार आहे. विषय म्हणजे मी ऑफलाईन बॅचला सुद्धा व्होकॅब्युलरी शिकवताना क्वेश्चन पेपर पॅटर्ननुसार आधी जात असतो. कारण यातील बरेचसे प्रश्न कॉपी होतात, स्ट्रक्चर कॉपी होतं आणि आपल्याला एक सेन्स डेव्हलप होतो की प्रश्नपत्रिकेमध्ये व्होकॅब्युलरी कशा विचारल्या जातात. क्लिअर? तर आपण आज राज्यसेवा 16चा पेपर घेतोय. यामध्ये सगळ्या व्होकॅब तुम्हाला सांगतो, इन्क्लुडिंग ऑल 4 ऑप्शन्स आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. बघा, पहिला जो प्रश्न आहे राज्यसेवा 16ला जो पहिला प्रश्न आलेला आहे तो प्रश्न पहिलाच आपल्याला व्होकॅब्युलरीमध्ये गणला जातो. बघा, 51 नंबरचा क्वेश्चन आहे. इंग्लिशचा प्रश्न 51 पासून स्टार्ट होतो. 1 to 50 मराठीचे प्रश्न असतात आणि 51 to 100 राज्यसेवेला इंग्लिशचे प्रश्न असतात. तर पहिला जो प्रश्न आयोगाने विचारलेला बघा, तो गिव्ह सिनॉनिम ऑफ द फॉलोइंग वर्ड म्हणतोय. बघा, इथं एक शब्दावरती फोकस करायचा आपल्याला, तो म्हणजे सिनॉनिम्स. ठीक आहे, क्लिअरली त्याने सिनॉनिम्स या शब्दावरती आपल्याला फोकस केलेला आहे, म्हणजे सिमिलर मिनिंग विचारलेला आहे. आता आपण पुढे जाणार आहोत ना, त्यात बघू तो कधी म्हणतो नियरेस्ट मिनिंग, क्लोजेस्ट मिनिंग, सिमिलर इन मिनिंग. ठीक आहे, असे शब्द बदलत असतात आयोगाचे. तर पहिला वर्ड काय म्हणतो, तो सिनॉनिम्स ऑफ द गिवन वर्ड. मग त्याने शब्द कुठला दिलेला आहे, काउंटर फिट. आता काउंटर फिट म्हणजे काय आणि त्याचा आपल्याला सिनॉनिम विचारलेला आहे. तर 4 पर्याय. पहिला पर्याय काउंटर पार्ट, नंतर आहे फोर्ज, नंतर आहे करेजियस आणि नंतर आहे फाईन. आता याच्यातलं माझं उत्तर कुठला सिनॉनिम म्हणून. तर बघा, पहिली गोष्ट काउंटर फिट म्हणजे काय ते समजून घ्या. काउंटर फिट म्हणजे काय की जे एखादी गोष्ट बनावट आहे. बनावट म्हणजे काय की एखादी गोष्ट खोटारडी आहे. ठीक आहे, एखादी खोटारडी गोष्ट आहे, बनावट आहे, डुप्लिकेट आहे, जी ओरिजिनल नाही, त्याला आपण काय म्हणतो, काउंटर फिट म्हणतो. आता काउंटर फिट म्हणजे काय, बरेचसे लोक काय करतात, काउंटर फिट आय कार्ड दाखवून लायब्ररीमध्ये ॲडमिशन घेत असतात किंवा काय काउंटर फिट एखादं नाव सांगून दुसऱ्यावरती काहीतरी एखाद्याचा इमेजचा मोबदला घेत असतात. राईट? सो इट इज अ काउंटर फिट. म्हणजे काय, इट इज फोर्ज्ड, इट इज अनऑथेंटिक, इट इज अनरियल और इट इज आय वुड से फ्रॉडलंट. म्हणजे जे खरं नाही, असं जे खोटारड आहे, जे बनावट आहे, त्याला आपण काउंटर फिट म्हणतो. मग आता आपला पहिला ऑप्शन काय म्हणतो, तो काउंटर पार्ट. आता काउंटर पार्ट म्हणजे काय, काउंटर पार्ट म्हणजे ज्या वस्तू, ज्या गोष्टी सिमिलर असतात दिसण्यामध्ये, वागण्यामध्ये, त्याला आपण काउंटर पार्ट म्हणतो. हा माझं उत्तर होणार नाही. दुसरा ऑप्शन आहे फोर्ज्ड. फोर्ज म्हणजेच काय, बनावट, खोटारडे, अनऑथेंटिक, अनरियल. हे माझं उत्तर आहे. तिसरा करेजियस म्हणजे काय, धाडसी. पण याचा काउंटर पार्टशी काही संबंध नाही आहे किंवा याचा फोर्जशी काही संबंध नाही आहे किंवा याचा काउंटर फिटशी काही संबंध नाही आहे, म्हणून माझं उत्तर 2 आहे, फोर्ज. चौथा ऑप्शन फाईन आहे, पण या फाईनचा इथं कुठलाही रूल अप्लाय होत नाही आहे. तर माझं उत्तर पहिला 51 नंबरचं उत्तर असणार आहे 2. आता या गोष्टी एक गोष्ट शिकण्यासारखी. बघा, पहिली गोष्ट, हे जे 4 पर्याय असतात, हे 4ही पर्याय मला माहिती पाहिजे तर माझं व्होकॅबचं उत्तर क्लिक होईल. 4 पर्याय तो बनवतो ना, तर 4 वेगळे शब्द टाकत असतो तो, म्हणजे त्याचा कुठलाही रिलेव्हंट नसतो शब्दाशी, पण ते मला 4ही माहिती पाहिजे. क्लिअर? आता व्होकॅब करत असताना काय करायचं, पहिला रूल लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा एका शब्दाचं मिनिंग बघतात तर ते एका शब्दाचं एकच शब्द मिनिंग नका बघू, त्याचे 3-4 शब्द मिनिंग बघा. का? कारण आता जो पॅटर्न आहे 2018-19चा, एका शब्दाला 2-2, 3-3 शब्द विचारतो की कुठलं याचं सिनॉनिम आहे, कुठला याचा अँटोनिम आहे. तर तुम्हाला 2-3 शब्द माहिती पाहिजे. कसं? आता हा जो काउंटर फिट आहे, मी याला 2 ते 3 शब्द तुम्हाला दिलेले. बघा, पहिला दिला मी फ्रॉडलंट, दुसरा आहे फेक, तिसरा आहे स्प्युरियस आणि चौथा अनऑथेंटिक. हे 4ही शब्द याचे सिनॉनिम्स आहेत. हे 4ही शब्द लक्षात ठेवायचे असतात. हे 4ही शब्द एका शब्दाला 4-4, 5-5 शब्द केले तरच माझी व्होकॅब्युलरी कंप्लीट होईल. ठीक आहे, मग माझं उत्तर 51 आलं, 2 फोर्ज्ड. मग मला हे सगळे शब्द लक्षात ठेवा, स्प्युरियस, फोर्ज्ड, काउंटर फिट, अनऑथेंटिक, अनरियल, हे सगळे सिनॉनिम्स आहेत. क्लिअर? दुसरा प्रश्न आहे बघा, क्वेश्चन नंबर 55. आता त्यामध्ये प्रश्न काय विचारला बघा, द स्कूल वॉज इम्पॉर्टंट टू द कम्युनिटी आणि इम्पॉर्टंट अंडरलाईन केलेला आहे. पिक आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन इन द गिवन कॉन्टेक्स्ट. आता या प्रश्नामध्ये ना एक शब्द महत्त्वाचा आहे, इन गिवन कॉन्टेक्स्ट. हे खूप महत्त्वाचं आहे. इन गिवन कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, बघा, शब्दाचे 2 अर्थ असतात. एक अर्थ असतो शब्दाशी, लिटरल मिनिंग असतो. म्हणजे काय, गो म्हणजे जाणे,
आस्क म्हणजे विचारणे, स्लीप म्हणजे झोपणे. हे झाले शब्दाशी अर्थ. दुसरा काय असतो, कॉन्टेक्स्टमध्ये असतो. आता कॉन्टेक्स्ट म्हणजे कसा, त्या वाक्याच्या सेन्सनुसार त्याचा अर्थ घ्यावा लागतो, शब्दानुसार अर्थ घ्यावा लागत नाही. म्हणजे कसं, मी असं म्हणतो की हा लॅपटॉप माझं आयुष्य आहे. म्हणजे आता आयुष्य माझं जे आहे, मी जगतो, त्या जगण्यासाठी हा फक्त महत्त्वाचा बाब आहे, महत्त्वाची एक बाजू आहे, महत्त्वाची एक गोष्ट आहे. म्हणून तुम्ही त्याला आयुष्य म्हणू शकणार नाही, कारण ती निर्जीव वस्तू आहे. क्लिअर. म्हणून तुम्हाला कॉन्टेक्स्टनुसार अर्थ शोधायचा आहे. मग इथं जो शब्द त्याने विचारलेला आहे इम्पॉर्टंट, हा इम्पॉर्टंट शब्दाचा तर खूप सोपा प्रश्न आहे. तर इम्पॉर्टंटचा मिनिंग सगळ्यांना माहिती आहे, इसेन्शियल, नेसेसरी, महत्त्वाचं. पण तो अर्थ नाही तिथं. अर्थ काय बघा, द स्कूल वॉज इम्पॉर्टंट टू द कम्युनिटी. पहिला ऑप्शन काय, सिग्निफिकंट. यस, हा सिग्निफिकंट त्याचा अर्थ आहे, पण हा कसा शब्दाशी अर्थ आहे. ठीक आहे, पण आपल्या शब्दाशी नको विचारला त्यानं काय विचारला, इन द गिव्हन कॉन्टेक्स्ट, कॉन्टेक्टनुसार काय मिनिंग आहे. दुसरं बघा, मेन कॉन्टेक्टनुसार जुळत नाही आहे, असं कसं काय होईल की द स्कूल वॉज मेन टू द कम्युनिटी, मेन नाही. तिसरं व्हॅल्युएबल, आणि चौथा क्रिटिकल. क्रिटिकल हा निगेटिव्ह शब्द आहे, क्रिटिकल हे होऊ शकत नाही स्कूलसाठी. माझं उत्तर काय, व्हॅल्युएबल. आता व्हॅल्युएबल हा अर्थ आहे का इम्पॉर्टंटचा शब्दानुसार, तर नाही. शब्दानुसार जर गेला तर उत्तर माझं एक आहे, सिग्निफिकंट. पण त्याने शब्दानुसार मिनिंग नाही विचारलेला आहे, त्याने कॉन्टेक्स्टनुसार विचारला आहे. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, वाक्यामध्ये या शब्दाचं एक्सप्रेशन काय आहे, वाक्यानुसार या शब्दाचं मिनिंग काय आहे. म्हणून त्या वाक्यानुसार माझा इम्पॉर्टंट शब्दाचा अर्थ व्हॅल्युएबल आहे. म्हणून माझं उत्तर 3 आहे. बघा, तुम्ही असं पॅटर्न समजून घ्या. ह्या सिरीजमध्ये मी फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो की एमपीएससी कशा प्रकारे प्रश्न विचारताय. ठीक आहे, 55चं उत्तर माझं 3 आहे. 56 नंबरचा प्रश्न आहे बघा, ही वॉन्ट्स टू कल्टिवेट हिज माइंड. कल्टिवेट हिज माइंड, कल्टिवेटला अंडरलाईन केला आहे आणि म्हटलं आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इन द गिव्हन कॉन्टेक्स्ट. पुन्हा बघा, इन द गिव्हन कॉन्टेक्स्ट म्हणजे आपल्याला कल्टिवेट शब्दाचा जो मिनिंग आहे, कल्टिवेटचा जो मिनिंग आहे तो शब्दानुसार घ्यायचा नाही आहे, तो कॉन्टेक्स्टनुसार घ्यायचा आहे. आता कल्टिवेट म्हणजे काय, कल्टिवेट म्हणजे काय, जमिनीची मशागत करणे. ठीक आहे, आपण नांगरतो, ठीक आहे, ती गोष्ट असते कल्टिवेशन. मग आता कल्टिवेट म्हणजे काय, फर्टिलाइज म्हणजे कल्टिवेशन. हा झाला शब्दानुसार मिनिंग, पण आपल्याला कॉन्टेक्स्टनुसार घ्यायचा आहे. आता मला सांगा, त्याचा माइंडचं तो फर्टिलाइज करेल का, म्हणजे माइंडवरती तो नांगर फिरवेल का, नाही फिरवणार. तो ही वॉन्ट्स टू कल्टिवेट हिज माइंड. कल्टिवेटचा मिनिंग काय होतो, तर बघा, कल्टिवेटचा मिनिंग काय आहे, फर्टिलाइज म्हणजे शब्दानुसार जर गेलो आपण तर फर्टिलाइज होतो, ऑगमेंट होतो आणि टू ॲक्वायर टू डेव्हलप होतो. म्हणजे एखादी गोष्ट वाढवणे, एखादी गोष्ट सुपीक करणे, एखादी गोष्ट परफेक्ट करणे, हा त्याचा अर्थ होतो शब्दानुसार. मग आता इथं जो पहिला ऑप्शन आहे ग्रो, हा शब्दानुसार झाला. कल्टिवेट म्हणजेच ग्रो, शब्दानुसार अर्थ आहे. दुसरं इनरिच, हा म्हणजे एखादी गोष्ट डेव्हलप करणे, एखादी गोष्ट म्हणजे प्रगती करणे, हा माझं उत्तर होईल कॉन्टेक्स्टनुसार. तिसरा फर्टिलाइज, हा शब्दानुसार मिनिंग आहे. चौथा कीप स्वीट. बघा, 4 पर्याय बनवायचे आहे म्हणून तो काही लिहितो कीप स्वीट, हे काय सेन्सलेस वाक्य आहे. आता आपला माइंड कसं काय स्वीट राहील बरं, ते का वस्तू आहे का, पदार्थ आहे का ते स्वीट राहण्यासाठी. म्हणून आपलं उत्तर कुठलं असेल याच्यातलं, ग्रो हा मिनिंग आहे शब्दानुसार, फर्टिलाइज हाही मिनिंग आहे शब्दानुसार. 2 उत्तर तर होणार नाही, मग त्याचं माझं उत्तर येईल इनरिच. मग इनरिच म्हणजे काय, एखाद्या गोष्टीमध्ये वाढ करणे, कुठल्या कन्सेप्टमध्ये, प्रगती करणे, एखाद्या गोष्टीचा शोध घेणे, एखाद्या गोष्टीमध्ये वाढ करणे, एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी धावपळ करणे, त्याला म्हणतो आपण इनरिचमेंट प्रोग्राम. ठीक आहे, तो उत्तर माझं इनरिच आहे. 55 आणि 56 दोन्ही प्रश्नामध्ये एक गोष्ट आपल्याला कळाली, ती म्हणजे कुठली, इन द गिव्हन कॉन्टेक्स्ट म्हणजे कॉन्टेक्स्टनुसार त्याचा अर्थ सांगा, शब्दानुसार अर्थ सांगू नका. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न 58 नंबरचा प्रश्न आहे आणि त्याने विचारलाय चूज द वन वर्ड दॅट इज मोस्टली क्लोजली अपोजिट इन द मिनिंग टू द कॅपिटलाइज वर्ड. आता बघा, क्लोजली अपोजिट, बघा शब्द त्याने काय विचारलाय, अँटोनिम शब्द विचारला नाही त्याने, अपोजिट विचारलाय. म्हणजे त्याची व्हरायटी किती विचारण्याची, कधी अँटोनिम्स म्हणतो, कधी अपोजिट म्हणतो, कधी कॉन्ट्रास्ट म्हणतो. ठीक आहे ना. म्हणून हे कन्सेप्ट समजा की तो काय विचारतोय. आता तो क्लोजली अपोजिट, क्लोजली त्याचा जवळचा मिनिंग असला तो अपोजिट पाहिजे आपल्याला. आता ॲडमॉनिश, आता ॲडमॉनिश हा शब्द आहे आणि त्याने मिनिंग विचारला. ॲडमॉनिश म्हणजे काय, ॲडमॉनिश म्हणजे एखाद्याला सूचना देणे, एखाद्याला वॉर्निंग देणे, एखाद्याला धमकी देणे, एखाद्याचा कान, आपण म्हणतो ना की कान पिळून एखादी गोष्ट सांगणे की ऐक, आय ॲडमॉनिश यू नॉट टू एंटर द हॉल विदाउट माय परमिशन, असं म्हणतो ना आपण, ॲडमॉनिश करतो त्याला. तर ॲडमॉनिश शब्दाला कुठले शब्द आहेत, तर बघा ॲडमॉनिशसाठी हे शब्द आहेत. पहिला रॅप्रिमेंड, रिबक आहे आणि स्कोल्ड आहे. म्हणजेच काय मराठीमध्ये कान उपटणे, चूक केल्याची समज त्याला देणे, म्हणजे त्याला एखादी गोष्ट वॉर्निंग देणे की तुझी चुकता आहे, त्याला म्हणतो आपण ॲडमॉनिश. ॲडमॉनिश करतो आपण. आपल्या स्कूलमध्ये आपल्या शिक्षक काय करायचे, ॲडमॉनिश करायचे, धमक्या द्यायचे, तू जर उद्या नाही लिहिलं तर मार खाशील, तर ते ॲडमॉनिश करायचे. आता ॲडमॉनिश म्हणजे धमकी देणे, एखाद्याला सूचना देणे, इन्स्ट्रक्ट, वॉर्न, थ्रेट, हे त्याचे मिनिंग आहे. पण आपल्याला विरुद्ध अर्थ विचारला आहे, अपोजिट विचारला आहे ना. मग पहिला शब्द बघा, वॉर्निंग हा त्याचा सिमिलर आहे. दुसरा थ्रेट हा त्याचा सिमिलर आहे. तिसरा फिअर, फिअर म्हणजे भीती, याचा कुठलाही इथं सेन्स नाही आहे, म्हणजे याचा या शब्दाशी काही रिलेशन नाही आहे.
म्हणून चौथा रिक्वेस्ट, रिक्वेस्ट माझं उत्तर आहे. कशावर रिक्वेस्ट माझं उत्तर आहे? कारण त्याने म्हटलं ॲडमॉनिश म्हणजे धमकी देणे, सूचना देणे, एखाद्याची झापाई करणे, त्याच्या विरुद्ध काय रिक्वेस्ट करणे, हा त्याचा कॉन्ट्रास्ट होईल, हा त्याचा ऑपोजिट होईल. क्लिअर? उत्तर आहे 4. पुढचा प्रश्न आहे बघा 60 नंबरचा प्रश्न. आणि हा जो 60 नंबरचा प्रश्न आहे हे 4 पर्याय जर बघितले तर यांचे उच्चार सारखे आहे. सेन्सर, सेन्स्युअर, सेन्सॉर हे आपले होमोफोन्स आहे. होमोफोन्सवरती मी लेक्चर ऑलरेडी टाकलेलं आहे यूट्यूबवरती, तुम्ही ते बघू शकता. होमोफोन्स म्हणजे काय? असे शब्द ज्यांचा उच्चार सारखा असतो, उच्चार सारखा, त्याला आपण होमोफोन्स म्हणतो. The dashboard does not allow the film producers to have any obscene scene in their film. आता बघा इथं त्याने सेन्सर विचारला. त्याने कुठला बोर्डचं? सेन्सॉर बोर्ड असतं बघा. आपल्याला माहिती आहे सेन्सॉर बोर्ड काय करतं? कात्रणी लावतं कुठल्या गोष्टीला? ज्या गोष्टी अननेसेसरी आहे, ज्या गोष्टी रूलमध्ये बसत नाही त्या गोष्टी कट करतात आणि चित्रपटाला रिलीज करतात. ठीक आहे, ते सेन्सॉर बोर्ड आहे. पण ते कुठलं सेन्सर? तर पहिला जो ऑप्शन आहे सेन्सर, हा सेन्सर म्हणजे काय? अगरबत्ती आपण जेव्हा लावतो किंवा मेणबत्ती, बघा मेणबत्ती आपण लावली, मेणबत्ती लावल्यानंतर त्यातनं जी राख पडते त्याला सेन्सर म्हणतात, त्याची माती पडते त्याला आपण सेन्सर म्हणतो. हा पहिला ऑप्शन सेन्सर आहे. दुसरा सेन्स्युअर आहे. सेन्सर म्हणजे काय? दुसरा सेन्सर म्हणजे काय की मी क्रिटिसाइज करतो एखाद्यावरती, टीका करतो एखाद्याला, सेन्स्युअर करतो. आय ऑलवेज सेन्स्युअर द गव्हर्नमेंट पॉलिसीज. आय डू नॉट वॉन्ट टू सेन्स्युअर एनीबडी हु इज विथ मी. आय डोंट लाईक द पीपल हु सेन्स्युअर गव्हर्नमेंट विदाउट एनी इंटेन्शन. ठीक आहे, तर सेन्स्युअर म्हणजे काय? एखाद्यावर टीका करणे, एखाद्याची निंदा करणे, त्याला वर्ड काय? क्रिटिसाइज किंवा कंडेम म्हणू शकतो आपण, निंदा करणे. पण तिसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे सेन्सॉर, हे माझं उत्तर आहे. सेन्सॉर म्हणजे काय? अननेसेसरी गोष्टी कट करणे. सेन्सॉर बोर्ड आहे बघा, आपल्याला माहिती आहे. अननेसेसरी गोष्टी कट करणे म्हणजे काय? चित्रपट रिलीज होण्याच्या आधी एक बोर्ड आहे सेन्सॉर बोर्ड, ते त्याचं एक्झामिन करतं आणि अकॉर्डिंगली काही गोष्टी त्यातनं कट करून ते चित्रपटाला परवानगी देतात रिलीज करण्यासाठी. ते असं सेन्सॉर बोर्ड. म्हणून माझं उत्तर आहे 3. चौथा जो ऑप्शन आहे तसं काहीच नाही, ते सेन्सर, त्याला 4 पर्याय बनवायचे म्हणून तो काही बनवत असतो. इट इज युजलेस ऑप्शन. ठीक आहे. 60 नंबरचा प्रश्न हा होमोफोन्स होता. नंबर नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न आहे 65 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याने म्हटलं सिलेक्ट फ्रॉम द अल्टरनेटिव्ह द वर्ड दॅट कन्वेज द सेम मिनिंग ॲज द वर्ड गिवन इन द कॅपिटल. काय विचारला शब्दाने? द सेम मिनिंग. बघा व्हरायटी, बघा किती व्हरायटीने जो प्रश्न विचारतोय. त्याला ते विचारायचं, सिनॉनिम विचारायचं आहे, पण तो सरळ सिनॉनिम शब्द वापरत नाही आहे. क्लोजेस्ट मिनिंग, सेम इन मिनिंग, व्हेरी रिअल मिनिंग, अपोजिट म्हणतोय तो, अँटॉनिम म्हणतोय तो, कॉन्ट्रास्ट म्हणतोय तो. बघा शब्द किती बदलतात त्याचे. तिथे त्याने काय म्हटलंय? सेम मिनिंग. आता शब्द व्हेनियल आहे. आता व्हेनियल म्हणजे काय बरं? बघा आपण चुका करतो, काही चुकांना माफी नसते, चुकीला माफी नाही, पण काही अशा चुका असतात त्यांना माफी असते. म्हणजे काय? अशी चूक तुम्ही करतायत की ज्याला माफी मिळू शकते, म्हणजे एक नॉर्मल मिस्टेक दॅट कॅन बी एक्सक्युजेबल, म्हणजे दॅट कॅन बी फॉरगिवेबल, ऑर दॅट कॅन बी, आय वुड से इट कॅन नॉट बी ट्रीटेड ॲज अ क्राईम. म्हणजे काय? व्हेनियल म्हणजे काय? तर व्हेनियल म्हणजे पार्डनेबल. आणि पार्डनेबल म्हणजे काय? की एखादी गोष्ट तुम्ही माफ करू शकतात, फॉरगिवनेस किंवा टॉलरेबल, ही सहन करू शकतात. एखादं बाळ आहे तुमच्याजवळ येताना डोक्यावरती मारता येते, आपण तो ठीक आहे लहान बाळ आहे आपण सोडून देतो त्याला, तर ते व्हेनियल ॲक्शन आहे. व्हेनियल म्हणजे काय? की एखादी गोष्ट आपण माफ करू शकतो. ठीक आहे. मग आता यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे तो कॉन्टेजियस आहे. आता कॉन्टेजियस म्हणजे काय? आपण म्हणतो ना संसर्गजन्य. कॉन्टेजियस शब्द जो आहे त्याचा अर्थ काय होतो? संसर्गजन्य, म्हणजेच काय? इन्फेक्शियस. आणि कॉन्टेजियस प्रश्न आलेला आहे आपल्याला ॲग्री 2017ला कॉन्टेजियस वर्ड आहे. कॉन्टेजियस म्हणजे काय? संसर्गजन्य, म्हणजेच काय? इन्फेक्शियस. आता हा जो कोरोना सुरू आहे हा काय आहे? कॉन्टेजियस डिसीज आहे. तर कॉन्टेजियस हा त्याचा अर्थ आहे. व्हेनियल काय म्हणतो? की एखादी गोष्ट आपण माफ करण्याजोगे, एखादी गोष्ट आपण एक्सक्यूज करू शकतो, एखादी गोष्ट आपण पार्डन करू शकतो, म्हणून त्याचा मिनिंग होणार नाही पहिला. दुसरा आहे फिल्दी. फिल्दी म्हणजे काय? डर्टी, घाणेरडं. फिल्दी इन्व्हायरमेंट असतं बघा इंडियामध्ये आपल्या पॉलिटिकल मॅक्झिमम. फिल्दी इन्व्हायरमेंट म्हणजे काय? डर्टी इन्व्हायरमेंट. हा त्याचं उत्तर होऊ शकत नाही. वर्थलेस. वर्थलेस म्हणजे काय? हु हॅज नो ॲबिलिटी, ज्याच्याकडे ॲबिलिटी नाही, ज्याच्यामध्ये ती गोष्ट करण्याची कुवत नाही, त्याला आपण वर्थलेस म्हणतो. हा त्याचं मिनिंग होत नाही. चौथा एक्सक्युजेबल, हे माझं उत्तर आहे. का बरं? कारण व्हेनियल म्हणजे काय? अशी चूक की जी तुम्ही माफ करू शकता, त्याला आपण पार्डनेबल म्हणतोय, फॉरगिवनेस म्हणतोय. मग एक्सक्युजेबल म्हणजे काय? एखादी गोष्ट जी एक्सक्यूज केली जाऊ शकते की ठीक आहे काय अडचण नाही, चालतं एवढं तेवढं, त्याला आपण म्हणतो व्हेनियल. त्याचा ऑपोजिट, त्याचा सिमिलर मिनिंग आपला आहे एक्सक्युजेबल आहे. ठीक आहे. तर 65चं उत्तर माझं 4 आहे. बघा पुढचा प्रश्न आहे आपला 69 नंबरचा क्वेश्चन, आणि हा पुन्हा होमोफोन्स आहे. हा प्रश्न मी होमोफोन्समध्ये घेतलेला आहे. जॅम. दोघं शब्दांचे उच्चार सारखे आहेत पण मिनिंग वेगळे आहेत. मग आता कुठले शब्द आहेत ते? तर बघा एक जॅम्ब आहे, JAMB, जॅम. हा जॅम म्हणजे काय?
दरवाजा किंवा खिडकीला आपण जे स्टॉपर लावतो, स्टॉपर म्हणजे काय की आपण दरवाजा थांबावा, त्यात एक फीत असते की दरवाजा त्याने थांबला जातो, किंवा एखादी आपल्याला विंडो ओपन करायची आणि ती तशीच ठेवायची, तिथे एक फीत असते, ते लावण्यासाठी ती जी लाकडाची फीत असते त्याला आपण जॅम म्हणतो. जॅम, त्याचा उच्चार फक्त जॅम आहे, जांब नाही, जॅम. दुसरा जो वर्ड आहे तो आहे जॅम. आपण जो ट्रॅफिक जॅम आहे खूप, तर एखादी गोष्ट जे कंजेस्टेड असते त्याला आपण जॅम म्हणतो. मग आता 2 वाक्य आहेत. द डोअर डॅश नीड्स टू बी रिप्लेस. डोअरचं जे जॅम आहे ते रिप्लेस केलं पाहिजे. मग ते कुठलं पाहिजे, JAMB वालं पाहिजे. दुसरं, द डॅश ऑन द रोड वॉज हेवी. द डॅश ऑन द रोड, रोडवरती काय असणार आहे, जॅम असणार आहे. मग आपलं पाहिजे जॅम आणि दुसरं जॅम. पहिलं JAMB आणि दुसरं JM. उत्तर आहे माझं 2. ठीक आहे, 69चं उत्तर 2 आहे. होमोफोन्स हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा, 70 नंबरचा जो प्रश्न आहे, हा 70 नंबरचा क्वेश्चन, हा सफिक्स प्रिफिक्सवरती प्रश्न आहे, त्यामुळे हा ओक्यामध्ये मोडला जाणार नाही, हा ग्रामरचाच एक पार्ट आहे. पुढचा प्रश्न आहे 71. 71ला बघा प्रश्न विचारला नाही, डिलिजंट शब्द विचारला. द वर्ड डिलिजंट इन अँटोनमस विथ, म्हणजे डिलिजंटचा अँटोनिम सांगा, म्हणजे विरुद्धार्थी सांगा. आता विरुद्धार्थी काय आहे तर बघू आपण. पहिली गोष्ट, डिलिजंट म्हणजे काय. डिलिजंट म्हणजे उद्योगी व्यक्ती, ज्याला काम करण्यामध्ये आवड आहे, जो अतिशय कष्टाळू आहे, त्याला म्हणतो आपण डिलिजंट. कोण म्हणू शकतो आपण, जेवढे बिझनेसमॅन पीपल आहे ना, ऑल आर डिलिजंट पीपल. ठीक आहे, डिलिजंट म्हणजे काय, ते उद्योगी आहेत, त्यांच्यामध्ये काम आहे. मग याच्या विरुद्ध कुठला शब्द पाहिजे आपल्याला, जो उद्योगी नाही, रिकाम टेकडा आहे, ज्याला काही उद्योग नाही, काही कामं नाही, हा बेरोजगार आहे, असा. मग आता डिलिजंटला बघा इंग्लिशमध्ये काय शब्द आहेत, 2 शब्द आहेत, एक आहे इंडस्ट्रियस आणि एक आहे हार्डवर्किंग. इंडस्ट्रियस म्हणजे काय, दीर्घोद्योगी, मेहनती, आणि हार्डवर्किंग म्हणजेच काय, मेहनती. मग आता पहिला जो शब्द आहे तो त्याचा सिमिलर आहे, हार्डवर्किंग सिमिलर आहे, आपल्याला सिमिलर नाही, ऑपोजिट पाहिजे. दुसरा, इनर्ट. इनर्ट जो शब्द आहे, इनर्ट म्हणजेच काय की स्लो. बघा इनर्टचे मी मिनिंग दिलेले आहेत. इनर्ट म्हणजे काय, स्लगिश, स्लो. जो अतिशय स्लो असतो, जो अतिशय स्लो असतो किंवा स्लगिश असतो किंवा ज्याला गती नसते, त्याला आपण इनर्ट म्हणतो. इनर्ट. काही स्टुडंट बघा काही असतात अतिशय इनर्ट असतात, ते दिवसभरामध्ये फक्त 3च पेज असतात, दे हॅव अ इनर्ट ॲबिलिटी टू कम्प्लीट अ बुक. नाव इफ दे वॉन्ट टू कम्प्लीट अ बुक ऑफ 200 पेजेस, सो दे विल टेक अराउंड 1 year टू कम्प्लीट द बुक, बिकॉज दे आर इनर्ट इन नेचर. इनर्ट म्हणजे काय, अतिशय स्लो किंवा अतिशय स्लगिश असलेले, ठीक आहे, ज्यांना गती नाही असे, गतिहीन. मग याचा मिनिंग ऑपोजिट होतोय का, नाही. आपल्याला डिलिजंट पाहिजे. डिलिजंट म्हणजे कोण, दीर्घोद्योगी, आणि त्याच्या विरुद्ध कोण पाहिजे, उद्योग न करणारा, रिकाम टेकडा. तिसरं, लेझी. यस, हे माझं उत्तर आहे. लेझी काय उत्तर आहे, कारण लेझी म्हणजे कोण की ज्याला काम नाही, ज्याला व्यवसाय नाही, जो असा रिकामा फिरतो, ते माझं उत्तर आहे. डी बघा, डी जो ऑप्शन आहे इनडिटर्मिनेट. इनडिटर्मिनेट म्हणजे कोण, जो डिटर्माइन करत नाही असा, अनिश्चित गोष्टींवरती असलेला. म्हणजे कसं, उद्या कुठला अभ्यास करणार आहे, उद्या मी कुठलं पुस्तक वाचणार आहे, हे निश्चित नाही आहे, बघू लायब्ररीत जाऊ तेव्हा डिसाईड करू काय करायचं. तर त्यामुळे हाही त्याचा मिनिंग होत नाही आहे. माझं उत्तर आहे ओनली सी. ओनली सी म्हणजे माझं उत्तर 3 येईल, 71चं 3. पुढचा प्रश्न बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 77 नंबरचा प्रश्न आहे. हा पुन्हा होमोफोनचा प्रश्न आहे. का बरं, याने 2 प्रश्न विचारले फॉईलवरती. फॉईल म्हणजे दोघांचा सिमिलर, उच्चार सिमिलर आहे, मिनिंग वेगळे असतील. ठीक आहे, मग आता बघा त्याने काय म्हटलं, चूज द ऑप्शन दॅट रिस्पेक्टिव्हली गिव्स द नियरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. नियरेस्ट मिनिंग बघा शब्द काय विचारलाय, नियरेस्ट मिनिंग विचारलाय, म्हणजेच काय, सिमिलर मिनिंग विचारलाय. पहिलं, ही वॉन्ट्स टू फॉईल अवर प्लॅन्स अँड शी इज द परफेक्ट फॉईल ऑफ हर हजबंड. आता फॉईलचे 2 अर्थ आहेत. कुठले अर्थ आहे बघा, 2 अर्थ असे आहेत फॉईलचे, की पहिली गोष्ट म्हणजे फॉईल म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्ही करणार आहात, तुम्ही काहीतरी एक प्लॅन डिसाईड केलेला आहे आणि तो एखादा व्यक्ती उधळून टाकतो तुमचा प्लॅन, त्याला एक फॉईल म्हणतो आपण. दुसरा फॉईल म्हणजे काय, एक्झॅक्ट अपोजिट. एक्झॅक्ट अपोजिट म्हणजे काय की सपोज एक कपल आहे, हा कपलमध्ये जो मेल कॅरेक्टर आहे तो नॉनव्हेजवाला आहे आणि फिमेल कॅरेक्टर आहे ते व्हेजवाला आहे, प्युअर. हे दोन एकमेकांना कॉन्ट्रास्ट आहे, हे दोन एकमेकांना काय आहे, अपोजिट आहे, त्याला आपण फॉईल म्हणतो. तर पहिला फॉईलचं मिनिंग काय आहे की प्रिव्हेंट समथिंग फ्रॉम बिंग अकम्प्लिश. म्हणजे काय, एखाद्याचा प्लॅन उधळून लावणे किंवा एखादी गोष्ट जी क्रिया करणारा तो व्यक्ती ते त्याला करू न देणे, त्याला आपण फॉईल म्हणतो. दुसरा फॉईल म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, अपोजिट किंवा कॉन्ट्रास्ट, विरुद्ध असलेलं. मग आता इथं पहिला जो मिनिंग आहे, ही वॉन्ट्स टू फॉईल ऑर प्लॅन, म्हणजे त्याचं काय होणार आहे, फ्रस्ट्रेट उत्तर होणार आहे. फ्रस्ट्रेट म्हणजे काय, एखादी गोष्ट उधळून लावणे. दुसरं, शी इज द परफेक्ट फॉईल ऑफ हर हजबंड. सो शी इज द परफेक्ट फॉईल ऑफ हर हजबंड म्हणजे ते बरोबर त्याचं काय विरुद्ध आहे, ती म्हणजे काय कॉन्ट्रास्ट आहे ती. उत्तर माझं 2. 70चं उत्तर माझं 2 आहे. ठीक आहे, हा माझा होमोफोन्स होता. नंबर नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा, 80 नंबरचा क्वेश्चन आहे. फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह चूज द वन दॅट बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम ऑर फ्रेज. बघा शब्द काय विचारला आहे, इडियम/फ्रेज. म्हणजे याने इडियम किंवा फ्रेजचा मिनिंग विचारलेला आहे. इडियम किंवा फ्रेज, ही जी खाली अंडरलाईन केलेली फ्रेज आहे किंवा इडियम आहे त्याचा अर्थ सांगा.
इन द बिगिनिंग ऑफ हिज करिअर ही वॉज प्रॅक्टिकली रोलिंग इन मनी. आता रोलिंग इन मनी ही बघा, ही त्याने फ्रेज दिलेली आहे, ही त्याने अंडरलाईन करून एक इडियम दिलेली आहे आणि त्याने म्हटलं रोलिंग इन मनीचा अर्थ काय. आता रोल इन मनी, रोल म्हणजे काय, असं गुंडाळणे, आणि मनी काय, असे कोण गुंडाळणार मनी. 2000 रुपयाची नोट आहे, त्याचे कोण गुंडाळेल, ज्याच्याकडे 2000 रुपये तोच करेल ना ते. मग 2000 ज्याच्याकडे आहे तो पैशावाला व्यक्ती आहे. सो रोल इन मनी म्हणजे काय, जो श्रीमंत व्यक्ती असतो त्याला आपण म्हणतो की रोल इन मनी म्हणजे व्हेरी रिच. मग त्याचा अर्थ माझा व्हेरी रिच. माझं उत्तर आहे 3. मग हे जे बाकीचे ऑप्शन आहे, वेस्टिंग अ लॉट ऑफ मनी, स्पेंडिंग मोर दॅन ही वॉज अर्निंग, सेव्हिंग अ लॉट ऑफ मनी, हे फक्त 4 पर्याय त्याने फक्त लिहिले त्याच्या डोक्यातले, ते कुठल्या पुस्तकातले नाही आहे. त्याला 4 पर्याय बनवायचे आहेत म्हणून त्याने ते लिहिलेले आहेत. सो माय आन्सर इज 3. पुढचं बघा, 81 नंबरचा क्वेश्चन आहे. चूज द वर्ड दॅट इज मोस्ट क्लोजली अपोजिट इन द मिनिंग. बघा, अपोजिट इन द मिनिंग म्हटलं आहे त्याने, इन द कॅपिटलाइज वर्ड. आता त्याने ऑडेशियस म्हटलं आहे. ऑडेशियस म्हणजे कोण, धाडसी. ऑडिशन म्हणजे कोण, धाडशी. बघा, तेवढे शब्द लक्षात घ्या, सगळे हे सगळे आलेले आहेत MPSCला पुढे. पहिला बोल्ड म्हणजे धाडशी, फिअरलेस म्हणजे धाडशी. त्यानंतर इंट्रेपिड, इंट्रेपिड शब्द राज्यसेवा 2018ला मी दाखवतो तुम्हाला. इंट्रेपिड म्हणजेच धाडशी, म्हणजेच कोण, ऑडेशियस. काही काही ऑडेशियस कॅरेक्टर असतात बघा. आपल्या गावाकडे जर बघितलं ना की साप निघालाय तर ते हाताने पकडतात, त्याला मारून टाकतात. सो ते ऑडेशियस कॅरेक्टर आहे, ते इंट्रेपिड कॅरेक्टर आहे, ते म्हणजे त्याचे शूरवीर आहे, ते घाबरत नाही अशा कुठल्या गोष्टी राहते, तो इंट्रेपिड आहे. डेअरिंग आहे, अनडॉन्टिंग आहे. तर हे सगळे शब्द आहे ना तुम्हाला माहिती पाहिजे. एका शब्दाला 3-4 शब्द माहिती पाहिजे, तेव्हा व्होकॅब्युलरी कव्हर होईल. एका शब्दाला एक शब्द करून चालणार नाही, कारण 4 पर्यायामध्ये आपल्याला 4 ऑप्शन असतात म्हणून. ठीक आहे, तिथं बोल्ड, फिअरलेस, इंट्रेपिड, डेअरिंग, अनडॉन्टेड म्हणजेच काय, निर्भय, धीट, धाडसी, हे त्याचे अर्थ आहेत. मग आता आपल्याला त्याने काय विचारलंय, अपोजिट विचारलाय. आता अपोजिट ना, पहिला ऑप्शन आहे मॅनिफेस्ट आणि दुसरा ऑबियस. हे मॅनिफेस्ट आणि ऑबियस एकमेकांना पर्याय आहे, एकमेकांचा सेम अर्थ आहे. आता मॅनिफेस्टो असतो बघा बऱ्याच पॉलिटिकल नेत्यांचा, मॅनिफेस्टो आम्ही हे करू ते करू. जी गोष्ट क्लिअर असते, जी गोष्ट उघड असते, जी सगळ्या जगाच्या समोर असते, त्याला मॅनिफेस्ट म्हणतो, अगदी क्लिअरली. मग ऑबियस म्हणजे काय, ऑबियसली म्हणजे स्पष्टपणे. दोघांचा अर्थ एकच आहे, पण त्यांचे अंटोनिम होत नाही आहे, त्याचे विरुद्धार्थी होत नाही ऑडेशियसचे. ऑडेशियस म्हणजे धाडसी, मग आपल्याला त्याचा विरुद्धार्थी कोण असेल, भित्रा, हे त्याचा अर्थ नाही आहे. तिसरं ऑप्शन व्हेंच्युअर. व्हेंच्युअर म्हणजे पुन्हा ऑडेशियस. व्हेंच्युअरचा अर्थ काय होतो माहिती मला, की एखादी गोष्ट ना रिस्कमध्ये आपण जाणे आणि धाडस दाखवणे, म्हणजेच काय, डेअर टू डू समथिंग, एखादी रिस्क घेणे आणि एखादी क्रिया करणे, त्याला म्हणतो आपण व्हेंच्युअर. बऱ्याचशा कंपनी डुबत असतात, एखादी कंपनी डुबणार आहे तर दुसरी कंपनी काय करते, त्याचं व्हेंच्युअर घेते, म्हणजे त्याच्याशी पार्टनरशिप करते, तर रिस्क घेतात ना ते. मग ते रिस्क घेण्यासाठी पण धाडस लागतं. तो व्हेंच्युअरचाही अर्थ ऑडेशियसच आहे, इंटरप्रिटेज आहे, डेअरिंगच आहे, अनडॉन्टिंगच आहे, फिअरलेसच आहे, म्हणजेच काय, धाडसी आहे. चौथा ऑप्शन कावडली, हे माझं उत्तर आहे. कावडली म्हणजे कोण, भित्रा, म्हणजेच कोण, जो भित्रा आहे, जो कुठली गोष्ट करायला घाबरतो, त्याला आपण कावडली म्हणतो. ठीक आहे. सहा ऑडेशियसचा जो मिनिंग सांगितलं मी तुम्हाला, इंट्रेपिड, हा राज्यसेवा 2018ला आहे बघा. आता राज्यसेवा 2018ला जर आपण गेलो तर ते एक प्रश्न आहे बघा, हा बघा इथं प्रश्न 76 नंबरचा प्रश्न आहे. चूज द वर्ड हॅव्हिंग मिनिंग अपोजिट टू दॅट इंट्रेपिड. सेम थिंग, तिथं ऑडेशियसचा विरुद्ध विचारला होता, इथे इंट्रेपिडचा विरुद्ध विचारला आहे. म्हणजे ऑडेशियस म्हणजेच इंट्रेपिड, म्हणजे शूरवीर, म्हणजेच फिअरलेस. मग आता याचे विरुद्धार्थी कुठले कुठले आहेत, तर आपल्याला आता हे शब्द बघा, 3-4 शब्द दिलेले आहेत त्याने, वरीलपैकी ए, वरीलपैकी ए बी बी सी. म्हणजे मी सांगतो ना, एका शब्दाला तुम्हाला जर लक्षात ठेवायचं आहे तर त्याला पर्यायी 3-4 शब्द लक्षात असणे गरजेचे आहे, कारण एका शब्दानुसार उत्तर येणार नाही आहे. आता ते बघा त्याने काय दिलेले 4 पर्याय. पहिला आहे पसल्यानिमिनस, दुसरा टिमरस, तिसरा टिमिड आणि चौथा अनडॉन्टेड. हा अनडॉन्टेड बघा, अनडॉन्टेड म्हणजेच फिअरलेस, म्हणजेच धाडसी. मग आता हे जे 3 शब्द आहेत, पहिला ए पिसल्यानिमिनस, दुसरा टिमिरस, तिसरा टिमिड, हे तिघाही अर्थ सेम आहे यांचा अर्थ होतो भित्रा. मग याच्यात मी चौथा शब्द ॲड करतो, कावडली. हे 4ही शब्द मी लिहून घेणार आणि ते वारंवार वाचणार मी, तेव्हा माझ्या लक्षात राहतील. याच्यातला कुठलाही शब्द कॉपी होऊ शकतो पुन्हा, करता येत का. मग हे 3ही शब्द, टिमरस आहे, टिमिड आहे, कावडले, हे सगळे यांचा एक ग्रुप आहे, त्यांचा अर्थ होतो भित्रे, भित्रा व्यक्ती. आणि यांच्या विरुद्ध कोण मग, तर माझा अनडॉन्टेड, अनडॉन्टेड. त्यानंतर आपला इंट्रेपिड आहे, फिअरलेस आहे, डेअरिंग आहे आणि आपला ऑडेशियस आहे. क्लिअर एवढं. असे शब्द इकडे तिकडे कॉपी होत असतात. बघा पुढचा प्रश्न घेऊ आपण. ऑडेशियस झाला आपला, त्याचं उत्तर आहे 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 85 नंबरचा क्वेश्चन. चूज द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द गिवन वर्ड. इनकरेक्ट विचारला आहे त्याने, स्पेलिंग विचारलं आहे. इनकरेक्ट स्पेलिंग कुठली आहे. पहिला ऑटम, कंडेम, ऑगमेंटेड आणि सबसिक्वेंट. याच्यामध्ये माझं स्पेलिंग चुकलेलं आहे ऑगमेंटेडचं. का बरं, याच्यामध्ये काय गडबड आहे तर बघा, ऑगमेंटेडमध्ये त्याने काय केलेलं आहे, जी नंतर यम ए दिलेला आहे, आपल्याला जी नंतर यम ए नाही यम ई पाहिजे होतं. ऑगमेंट म्हणजे विस्तार करणे, वाढवणे, एखादी गोष्ट इन्क्रीज करणे, ग्रो अप करणे, एखादी ॲडअप करणे, ऑगमेंट.
मी असं म्हणेल की वी हॅव टू ऑगमेंट द ॲग्रिकल्चर सेक्टर इन ऑर्डर टू हॅव इम्पॅक्ट ऑन द GDP ॲज वेल ॲज ऑन द एम्प्लॉयमेंट रेशो. म्हणजे काय, आपण ॲग्रिकल्चर सेक्टरला एक भर दिला पाहिजे, एक वाढ केली पाहिजे, तर त्याला म्हणतो ऑगमेंट म्हणतो. तो ऑगमेंटचा अर्थ काय, इन्क्रीज ॲडअप. पण याने अर्थ नाही विचारला, याने काय विचारलं आपल्याला, स्पेलिंग विचारला. तर ऑगमेंटमध्ये जो ए आहे तो चुकीचा आहे, एम नंतर तिथं ई पाहिजे होता. बाकी सबसिक्वेंट हे स्पेलिंग करेक्ट आहे. सबसिक्वेंटचा अर्थ काय होतो, फॉलोड बाय, एका पाठोपाठ एक. मग त्यानंतर मी असं केलं, त्यानंतर मी असं केलं, त्यानंतर असं केलं, हे जे आपण इव्हेंट सांगतो एका पाठोपाठ एक, त्याला आपण सबसिक्वेंट म्हणतो. मग आता सबसिक्वेंट शब्द एकदा लिहून घ्या, त्याचं मिनिंग लिहून घ्या, हेच स्पेलिंग म्हणून पुढच्या वर्षी कॉपी होऊ शकतं. ठीक आहे. आता यामध्ये जो पहिला आणि दुसरा ऑप्शन आहे, ऑटम ऋतू आहे, कंडेम म्हणजे टीका करणे. आपण सेन्स्युअर शब्द बघितला मग, सेन्स्युअर, त्यात कंडेम शब्द होता. यांचे स्पेलिंग मी लिहून ठेवणार, यांचा अर्थ लिहून ठेवणार. आता याच्यामध्ये यांचा उच्चार काय होतो, यन याच्यात सायलेंट आहे, यन. याचा फक्त काय होतो उच्चार, ऑटम. ऑटमनं नाही, ऑटमनं, इट जस्ट ऑटम. कंडेम याच्यात यनचा उच्चार होत नाही. काही असे शब्द असतात की यमच्या नंतर येणारा यन हा सायलेंट असतो. कुठले शब्द आहेत ते बघा, एवढे शब्द आहेत ते, ऑटम, कॉलम, डॅम, हिम, लिम, सोलम, यांचा याच्यात उच्चार होत नाही. म्हणून या स्पेलिंग लिहून घ्यायच्या, त्याच्यावर थिंक करायचं, या रिपीट होऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न आपला 86. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनियम फॉर द अंडरलाईन वर्ड. ॲप्रोप्रिएट अँटोनियम म्हटलंय ते ना, ॲप्रोप्रिएट अँटोनियम्स. ठीक आहे. आफ्टर सो मच ऑफ ट्रॅव्हल अ स्ट्रेंज डेबिलिटी हॅज सेट इन. स्ट्रेंज डेबिलिटी, डेबिलिटीचा त्याने अँटोनियम विचारलेला आहे. आता डेबिलिटी म्हणजे काय, तर विकनेस. म्हणजे काय, विकनेस. आता विकनेस कशाने येते आपल्याला, फिजिकली विकनेस असेल किंवा एनर्जी नसेल, उत्साह नसेल, निरुत्साही, अतिशय डल व्यक्ती, त्याला आपण डेबिलिटी म्हणतो. डेबिलिटी, उत्साह नसलेला, निरुत्साही. मग त्याच्या विरुद्ध अर्थी काय होईल, तर एनर्जी. हेच माझं उत्तर आहे. याच्या विरुद्ध काय, डेबिलिटीच्या विरुद्ध एनर्जी. एनर्जी म्हणजे काय, उत्साह असणे. ॲबिलिटी दुसरा ऑप्शन आहे. ॲबिलिटी म्हणजे काय, क्रिया करण्याची तुमच्यामध्ये कुवत असणे. आय हॅव ॲबिलिटी टू टीच इंग्लिश प्रॉपरली अकॉर्डिंग टू द क्वेश्चन पेपर पॅटर्न. हे ॲबिलिटी. यू हॅव ॲबिलिटी टू स्कोर मोर इन इंग्लिश सब्जेक्ट. ॲबिलिटी म्हणजे क्रिया करण्याचं कौशल्य असणे, तुमच्याकडे टॅलेंट असणे. हे त्याचं अँटोनिम नाही होत. तिसरं ऑप्शन आहे बोर्डम. बोर्डम म्हणजेच काय, बोर वाटताय, म्हणजे दॅट मीन्स तुम्ही यू आर नॉट एनर्जेटिक पर्सन, यू आर नॉट फिलिंग गुड. म्हणजे एनर्जी म्हणजे तुमच्या लॅक आहे, तर तो उत्तर होऊ शकत नाही त्याचं. चौथा फ्युटिलिटी. फ्युटिलिटीचा अर्थ काय माहिती आहे का, फ्युटाईल म्हणजे काय, निरर्थक, पॉईंटलेस, युजलेस. म्हणजे काय की सपोज तुम्ही एखादा न्यूजपेपर घेताय सकाळी 8 वाजता आणि रात्री 8 वाजेपर्यंत वाचत बसतायत, मग कधी MPSC पास होणार तुम्ही. सो इट इज फ्युटाईल. इट इज फ्युटाईल टू स्टडी न्यूजपेपर फॉर अराउंड 12 hours. इट इज वेस्टेज ऑफ टाइम, वेस्टेज ऑफ युअर लाईफ ॲज वेल, बिकॉज स्पेंडिंग 12 hours फॉर न्यूजपेपर इज अ युजलेस टास्क. ठीक आहे. मग फ्युटिलिटी पण होत नाही त्याचं उत्तर आहे माझं एनर्जी. कारण डेबिलिटी म्हणजे निरुत्साह आणि एनर्जी म्हणजे उत्साह, हे त्याच्या विरुद्ध आहे. पुढचा बघा प्रश्न 89 नंबरचा प्रश्न आहे. त्याने म्हटलंय आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन. आता ही पण एक ॲडव्हर्बियल फ्रेज आहे. बाय अँड लार्ज इंडिया हॅज सम हेल्दी डेमोक्रॅटिक ट्रॅडिशन्स. आता बाय अँड लार्ज म्हणजे काय, सर्वांगीण, सर्व गोष्टींचा विचार करून. सपोज तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, जस्ट इमॅजिन समबडी आस्क यू क्वेश्चन दॅट हाऊ मच मनी डू यू रिक्वायर टू सस्टेन युअर सेल्फ इन MPSC इन पुणे for a month. So somebody is asking your expenses of a month that you are living in Pune. So just tell me what are the expenses that you need for a particular month. मग तुम्ही काय ना, by and large considering all the aspect like my tea, my breakfast, my dinner, my lunch and my personal expenses, so I need around 8,000 or 10,000. तर मी काय म्हणतो, प्रश्नाचं उत्तर कसं देतोय मी, considering all the aspects. कन्सिडरिंग ऑल द आस्पेक्ट म्हणजे काय, सर्व बाबींचा विचार करून, सर्व गोष्टी लक्षात घेऊन, सर्व गोष्टींचा एक विशिष्ट आढावा घेऊन, त्याला आपण म्हणतो बाय अँड लार्ज. बाय अँड लार्ज काय, तर त्याचा अर्थ होईल ऑन द होल. ऑन द होल म्हणजे काय, सर्व बाबींचा विचार करून. हा त्याचं उत्तर आहे. मग आता हे बघा, ऑन द होल म्हणजेच काय, थोडक्यात काय, एव्हरीथिंग कन्सिडर. त्याचा मराठी मिनिंग सर्वांगीण, सर्वसमावेश असा होईल. ठीक आहे. मग दुसरा जो ऑप्शन आहे, दुसरा जो पर्याय आहे तो बाय व्हर्च्यू ऑफ. बाय व्हर्च्यू ऑफ म्हणजे काय, बिकॉज. बाय व्हर्च्यू ऑफ म्हणजे काय, बिकॉज. वाय डिड यू स्टार्ट प्रिपेरिंग फॉर MPSC? बाय व्हर्च्यू ऑफ आय वॉन्ट टू सर्व माय कंट्री अँड आय ऑल्सो वॉन्ट टू कॉन्ट्रीब्यूट माय सेल्फ टू द सोसायटी, असं मी म्हणू शकतो. तो बाय व्हर्च्यू ऑफ म्हणजे काय, ते बिकॉज आहे किंवा ते ॲज अ रिझल्ट ऑफ आहे. डेलिबरेटली म्हणजे काय, मुद्दामपणे. मुद्दामपणे आपण लोकांना मिस कॉल देत असतो मित्रांना छळण्यासाठी, तेच तर डेलिबरेट, पण इथं अर्थ जुळत नाही त्याचा. नेक्स्ट आहे ॲट लिबर्टी. ॲट लिबर्टी याचा अर्थ लांबपणे जुळत नाही. लिबर्टीचा शब्द काय, ॲट लिबर्टी कुठे, इथं ऑन द होल काय. त्याने फक्त तिथं डेमोक्रॅटिक शब्द म्हटलाय म्हणून लोकांना वाटेल लिबर्टीवरती क्लिक करून द्यावं, म्हणून त्याने फसवण्यासाठी तो शब्द जमवला तिथं. पण इट हॅज नो सेन्स विथ द क्वेश्चन. ठीक आहे. 89चं उत्तर एक आहे.
90 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द गिवन ऑप्शन कम्स नियरेस्ट इन द मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. बघा कम्स नियरेस्ट इन द मिनिंग, कम्स नियरेस्ट इन द मिनिंग म्हटलंय म्हणजे आपल्याला सिमिलर मिनिंग पाहिजे. ही इज अ इनसपरेबल पर्सन. आता इनसपरेबल तुम्हाला वाटलं की सफर म्हणजे काय, यातना, एखादं दुःख म्हणून तुम्ही तसा टुक्का मारणार, तसं नाही. इनसपरेबल म्हणजे काय की जो सहन करू शकत नाही असा. तुमचा रूम पार्टनर आहे की ज्याला तुम्ही एखादं एक टॉन्टिंग केलं, एखादा जोक मारा, त्याला नाही आवडत. So he is an inseparable person. He cannot accept any joke upon him. He does not like to, that somebody will come and just pull his leg. He doesn't like that. So he is an inseparable. Intolerable आहे तो, अजिबात ऐकून घेणार नाही तो. किंवा काही धर्मवेडे असतात, काही जात वेडे असतात, काही रिजन वेडे पण असतात. आमचा विदर्भ, आमचा खानदेश, आमचा महाराष्ट्र, आमचा हिंदू धर्म, आम्ही मुस्लिम. तर ते पण काय असतात, इनसपरेबल लोक असतात. ते ना इनटॉलरेबल असतात. त्यांच्यामध्ये ना टॉलरंट नावाचा प्रकार काहीच नसतो. म्हणून आपल्याला इनसपरेबलचा मिनिंग विचारला आहे त्याने, तर त्याचं उत्तर आहे माझं एक, इनटॉलरेबल. मग याचं उत्तर काय होईल, टू एक्स्ट्रीम टू बिअर, इनटॉलरेबल, असह्य किंवा सहन करता येत नाही असा, त्याला आपण इनसपरेबल म्हणूया. ठीक आहे. सो 91चं उत्तर आहे एक माझं, इनटॉलरेबल. 92 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 92 मध्ये त्याने काय विचारलं, करेक्टली स्पेल्ड. आता हा अतिशय सोपा प्रश्न होता. इंटेलेक्ट पहिलं स्पेलिंग चुकलं आहे, दुसरं उत्तर बरोबर माझं इंटेलेक्ट. इंटेलेक्च्युअल म्हणतो आपण की इंटेलेक्च्युअल असतात काही लोक. इंटेलेक्ट आणि इंटेलेक्च्युअल एकच शब्द आहे, मिनिंग अर्थ आहे वेगळे, अर्थ एकच आहे, फक्त त्यांचं काइंड्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच वेगळे आहेत. की इंटेलेक्ट, इंटेलेक्च्युअल हा ॲडजेक्टिव्ह, इंटेलेक्ट हा वर्ब आहे. जसं आपण काइंडनेस म्हणतो, काइंडली, काइंडनेस, काइंडली, तसं आहे. ठीक आहे. तर याचं स्पेलिंग एकदा लिहून ठेवणार तुम्ही, रिपीट होऊ शकतं. नेक्स्ट आहे बघा 93 नंबरचा क्वेश्चन. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द अंडरलाईन फ्रेज. आता फ्रेज विचारली इथं. आता या फ्रेजचा अर्थ काय बघूया. ही पेड हिज वाईफ अ लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट, डाव्या हाताची कॉम्प्लिमेंट. आता लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट, आधी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, आपण कॉम्प्लिमेंट देत असतो इतरांना, म्हणजे कौतुक करतो आपण लोकांचं. तुझी हेअरस्टाईल चांगली आहे, तुझा ड्रेसिंग सेन्स छान आहे, तुझा हँडरायटिंग चांगला आहे, तुझं स्माईल छान आहे. आपण बरेचसे कॉम्प्लिमेंट देत असतो एकमेकांना. ठीक आहे. तर लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट म्हणजे काय की ते कॉम्प्लिमेंट नसतं, ते टोमणं मारणं असतं. तर टोमणं कसं मारतात बघा, ते तुम्हाला माहितीच आहे की आपण एखाद्याला चिडवायचं असेल तर आपण काय करतो, त्याला लेफ्ट हँड कॉम्प्लिमेंट देतो की तुझं सलमान खान आहे, शाहरुख आहे, तू तर तुझं हिरो आहे, उद्याचा DC आहे, तू तो टॉपर आहे बाबा या महाराष्ट्रातला. ठीक आहे. तर ते असतं लेफ्ट हँड कॉम्प्लिमेंट. म्हणजेच काय, त्याला आपण अजून एक दुसरी म्हणताय, त्याला सेम दुसरी एक म्हणा की त्या म्हणतात बॅक हँडेड कॉम्प्लिमेंट. बॅक हँडेड कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, कौतुक तर आहे ते, पण त्या टोमणं आहे. ते ॲक्च्युली कौतुक नसतं, ते टोमणं मारणं असतं. मग त्याचा मिनिंग काय होईल, तर त्याचा मिनिंग होणार माझा रिप्रोचफुल प्रेज. आता रिप्रोचफुल प्रेज म्हणजे काय, असं कौतुक की ज्यामध्ये कौतुक नसून तर त्यामध्ये अर्थ वेगळा दडलेला असतो, त्यामध्ये टोमणं मारलेलं असतं. क्लिअर. याला म्हणतात लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट किंवा बॅक हँडेड कॉम्प्लिमेंट, जसं काय टोमणं मारणे किंवा रिप्रोचफुल प्रेज. ठीक आहे. उत्तर आहे माझं 3. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे 18 म्हणजे 18वा प्रश्न व्होकॅब्युलरीचा आहे. असा 94 नंबरचा क्वेश्चन आहे आणि हा खूप इंटरेस्टिंग आहे. हा व्यवस्थित समजून घ्या. दिस इज रिअली क्रुशियल आस्पेक्ट. त्याने काय विचारलं आहे, ऑड वन. आता हे ऑड वन कन्सेप्ट काय आहे, आता हे त्यालाच कळेल जो क्वेश्चन पेपरवरती त्याचा फोकस आहे. क्वेश्चन पेपर त्याच्या डोक्यात आहे, क्वेश्चन पेपरच्या होक्यात त्याच्या अगदी खिशात आहे, त्यालाच कळेल काय ऑड वन. तुम्ही जेव्हा पुस्तकांमधून वाचतात ना एखादी व्होकॅब्युलरी, त्यामध्ये हा पॅटर्न नसतो. हा पॅटर्न कसा आहे, हा क्वेश्चन पेपरनुसार पॅटर्न आहे. ठीक आहे. म्हणून मी जेव्हा व्होकॅब्युलरीचा टेस्ट पेपर घेत असतो, ठीक आहे, त्या सगळ्या टेस्ट पेपरमध्ये सेम पॅटर्ननुसारच प्रश्न विचारतो, जसं MPSC विचारताय. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये ना ऑड वन विचारलं आहे. आता ऑड वन काय आहे तर एक लक्षात घ्या, त्याने काय केलेलं आहे, आधी समजून घ्या की एका मार्कासाठी किती शब्द आहे. आपण सगळे मोजूया. इथे हे 2, 4, 6 शब्दांची एक सिरीज आहे, ते 3 सिरीज आहे. मग 6, 6, 6 तर 6 अतिरिक्त 18 शब्द आहे एका मार्काला, म्हणजे टाइम कन्झ्युमिंग आहे. ठीक आहे. त्यात टाइम कन्झ्युम होऊ शकतो, तुमचा वेळ जाऊ शकतो आणि तुम्हाला कळणार पण हे काय ऑड वन आहे. मी म्हणून आरोडा मारतो वारंवार की क्वेश्चन पेपर पॅटर्न शिकूया, क्वेश्चन पेपर पॅटर्न शिकूया. का, कारण MPSC ज्या प्रमाणात प्रश्न विचारतात त्याच प्रमाणानुसार आपण गेलो पाहिजे. आता याच्यात काय करायचं लक्षात घ्या, अशा पेर दिलेल्या असतात 2, 2, 2, 2. ठीक आहे. तर काय असतात, हे 2 पेर आहे, ह्या 2 ज्या पेर आहेत ना ह्या सिनोनिम्स आहे, एकमेकांना सिमिलर आहे मिनिंगमध्ये. सेम थिंग सगळ्या ग्रुपमध्ये सगळ्या सिनोनिम्स असतील, सगळ्या पेर सिनोनिम्स असतील, फक्त एक पेर ऑपोजिट असेल, एक पेर अँटोनिम असेल. मग ती पेर चुकीची आहे, त्या सगळ्या गटात बसत नाही, म्हणून तेवढा माझा ऑडमॅन असेल. किंवा हे सगळे अँटोनिम असतील, एकमेकांना विरुद्ध असतील सगळ्या ग्रुपमध्ये, पण एक पेर जी असेल ना किंवा एक रो पूर्ण हा सिनोनिम असेल, मग तो माझा ऑडमॅन आउट आहे. कळते कन्सेप्ट ही कशी बघा. आता प्राऊड म्हणजे काय, गर्विष्ठ.
मी असा, मी तसा, मी पैसे कमवले, मला खूप अक्कल आहे, बाकी सगळे मूर्ख आहेत. प्राऊड असतो काही लोक. त्याचा आता दुसरा शब्द काय, मॉडेस्ट. मॉडेस्ट म्हणजे काय, अतिशय विनम्र. किती श्रीमंत असला, रतन टाटा इज द बेस्ट एक्झाम्पल इन द वर्ल्ड. दो रतन टाटा इज अ व्हेरी रिच पर्सन बट इज व्हेरी मॉडेस्ट इन नेचर. प्राऊड काय, तर आपले बॉलिवूडवाले बघायला उड्या मारतात, मी असा, मी तसा, मी शाहरुख. ठीक आहे, तर प्राऊड आणि मॉडेस्ट हे दोन शब्द असे एकमेकांना विरुद्धार्थी आहे, म्हणजे ते ऑपोजिट आहे. दुसरं बघा, डिस्क्लोज आणि सप्रेस. डिस्क्लोज म्हणजे काय, उघड करणे. आय डिस्क्लोज माय पर्सनल लाईफ, आय डिस्क्लोज माय पर्सनल डिटेल्स टू यू. आणि सप्रेस म्हणजे काय, दाबून ठेवणे, लपवून ठेवणे. मग डिस्क्लोज आणि सप्रेस एकमेकांना हे विरुद्धार्थी आहे. तिसरा शब्द ड्राय आणि वेट. बघा, ड्राय म्हणजे कोरडे, वेट म्हणजे ओले, हे सुद्धा विरुद्धार्थी आहे. म्हणजे मला एक गोष्ट कळली, ह्या पहिल्या रो मधल्या सगळ्या ज्या पेर आहे त्या विरुद्धार्थी आहे. दुसरी पेर बघू आता, क्लमसी आणि ॲड्रॉइड. बघा, दुसरी जी पेर आहे क्लमसी आणि ॲड्रॉइड. क्लमसी म्हणजे कोण, नॉट स्किलफुल, बिनडोक, ढगाचा ढ, ज्याला अक्कल नाही असा, क्लमसी. आणि दुसरा शब्द ॲड्रॉइड. ॲड्रॉइड म्हणजे काय, स्किलफुल, टॅलेंटेड, इरुडाईट, व्हेरी स्मार्ट, क्लेवर. जो ॲड्रॉइड असतो तो हुशार असतो. हे सुद्धा एकमेकांना विरुद्धार्थी आहे. नेक्स्ट बघा, फिकल आणि स्टेटफास्ट. फिकल म्हणजे कोण, चंचल. जो आज बघा, आज MPSC, उद्या UPSC, नंतर मेस टाकू, नंतर जॉब करू, नंतर लग्न करू, गावाकडे जाऊ, शेती करू. फिकल आहे तो, म्हणजे तो कोण आहे की चंचल आहे तो. जो नॉट स्टेबल आहे, त्याचा नॉट स्टेबल अर्थ होईल. आणि स्टेटफास्ट म्हणजे कोण, स्टेडी. स्टेडी म्हणजे कोण, जो स्थिर आहे, जो एका ठिकाणी चिपकलेला आहे, एका ठिकाणीच तो मुरलेला आहे, त्याला आपण स्टेटफास्ट म्हणतो. दोन्ही विरुद्धार्थी आहे. नेक्स्ट आहे बघा, अपॉइंट अँड डिसमिस. अपॉइंट म्हणजे काय, रुजू करणे, आणि डिसमिस म्हणजे काय, काढून टाकणे कामावरून. हे सुद्धा एकमेकांना ऑपोजिट आहे. म्हणजे पहिला रो ऑपोजिटचा होता पूर्ण, दुसरा रो पूर्ण ऑपोजिटचा आहे. तिसरा रो बघू आता, आयडल आणि डिलिजंट. बघा, आयडल म्हणजे कोण, रिकाम टेकडा, ज्याला काही उद्योग नाही, लेझी. आपण मग आधी बघितला शब्द, आयडल म्हणजे रिकाम टेकडा, ज्याला उद्योग नाही आहे, ज्याला काही कामधंदे नाही असा. दुसरा शब्द डिलिजंट. बघा, डिलिजंट शब्द आता मग आपल्याला आला होता, राज्याच्या 16लाच होता. डिलिजंट इथे, डिलिजंट इथे आहे. मग डिलिजंट म्हणजे कोण, दीर्घ उद्योगी, ज्याला मेहनती, हार्डवर्किंग आहे. हे ऑपोजिट आहे. पुढचं आहे बोरिश आणि रिफाईन. बोरिश म्हणजे काय, अतिशय जुनाट, अतिशय ट्रॅडिशनल, ज्यामध्ये काही उत्साह नाही. आणि रिफाईन म्हणजे काय, रिफाईन. रिफाईन ऑइल म्हणतो ना आपण, अतिशय नाविन्य असलेलं. जसे जुने गाणे आणि रिमिक्स गाणे. जुने गाणे कसे बोरिंग आहे, रिमिक्स गाणे कसे रिफाईन आहे. हे सुद्धा ऑपोजिट आहे. सगळे ऑपोजिट आले. आणि लास्टला जाऊया आपण आता, कॉर्डियल आणि फ्रेंडली. आपण म्हणतो ना, आय कॉर्डियली इन्व्हाइट यू ॲट माय मॅरेज, वेडिंग ॲनिव्हर्सरी, वेडिंग सेरेमनी, ॲट माय बर्थडे पार्टी. कॉर्डियल म्हणजे काय, म्हणजेच फ्रेंडली. कॉर्डियल आणि फ्रेंडली एकमेकांना सिमिलर आहे. आणि बाकी सगळा जो ग्रुप आहे तो अँटोनिम आहे. म्हणून माझं जे ऑड वन विचारलं त्याने, ऑड वन, ते माझं सी आहे. का बरं सी, कारण त्या सी मध्ये अशी एक पेर आहे जे इतर पेरमध्ये बसत नाही आहे. सगळ्या पेर अँटोनिम्स आहे आणि ही एकमेव पेर माझी सिनोनिम आहे, म्हणून माझं सी उत्तर आहे. सेम फॉर्मॅट आपल्याला कॉपी झाला तर तुम्ही तिथे हे वाचल्यानंतर लगेच क्विक तुम्हाला कळतं की याने काय विचारलं आहे. मग तुम्ही त्याच्यानुसार थिंक करून स्टार्ट करतात की याचं उत्तर कसं काढायचं. क्लिअर एवढं. आता बघा, याच्यात दाखवतो. यात एक शब्द बघा, हा ॲड्रॉइड शब्द आहे. हा ॲड्रॉइड शब्द राज्योत्सव 16चा आहे. हाच राज्योत्सव 2019ला विचारलेला आहे. आणि हा जो शब्द आयडल आहे हा PSI 17ला विचारला आहे. कसं बघा, आता हा जो ॲड्रॉइड आहे बघा, राज्योत्सव 2019ला मी दाखवतो तुम्हाला. राज्योत्सव 19ला आलो आपण. आणि बघा, इथं ॲड्रॉइड शब्द आहे. इथं ॲड्रॉइटनेस म्हणजेच काय, स्मार्ट, टॅलेंटेड, ज्याच्याकडे स्किल आहे असा. मग बघा, हे त्याचं उत्तर आहे, स्किल ऑल क्लेवरनेस. म्हणजेच मी क्वेश्चन पेपर का म्हणतो आधी ओकेबलरी, आधी ज्या ओकेबलरी त्याचं पॅटर्न तुम्हाला समजेल, तो कुठल्या वेने विचारतो ते कळेल. आणि तिसरी गोष्ट, त्या ओकॅब सगळ्या मी डोक्यात घेतल्या, त्यातल्या काही कॉपी होत असतात. अजून बघा, जर तुम्ही बघितलं पुढचं, तो ॲड्रॉइड झाला तर पुढचा बघा शब्द, हा ॲड्रॉइड मी घेतला, हा राज्योत्सव 19ला आहे. आता आयडल बघा, हा आयडल म्हणजे रिकाम टेकडा, ज्याला काही उद्योग नाही असा. ठीक आहे. मग हा आहे PSI 2017ला प्रश्न आहे. PSI 17ला प्रश्न आहे बघा, क्लिअरली विचारायचं ना, शी वॉज नॉट अ वुमन टू मेक आयडल थ्रेट. हा बघा आयडल, इथं आयडल क्लिअरली त्याने विचारलेला आहे. PSI 17ला आहे हा. मग मी जर राज्यसेवेत 16चे जर ओकॅबलरी व्यवस्थित करून गेलो तर माझे 2 प्रश्न येत आहेत, 3 प्रश्न येत आहेत. जरी नाही आले तरी मला स्ट्रक्चर डोक्यात माझ्या फिट आहे की बाबा तो कुठल्या स्ट्रक्चरमध्ये प्रश्न विचारतोय. क्लिअर. बघा, ह्या ज्या ओकॅबलरी मी ऑनलाईनच्या आपल्या बॅचला सगळ्या डिटेलमध्ये घेत असतो. आता राज्योत्सव 17, 18, 19 कंबाईन, त्यानंतर PSI, STI, या सगळ्या क्वेश्चन पेपरनुसार मी ओकॅबलरी आपल्या बॅचला घेत असतो. नंबर 2, तुम्ही काय करायचं, जर ह्या ओकॅबलरीच्या सगळ्या ज्या नोट्स असतात PDF स्वरूपामध्ये मी टेलिग्राम ग्रुपला ते टाकत असतो. क्लिअर. तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून त्यावरती त्या सगळ्या डाउनलोड करून घ्या, त्या तरी वाचा. ठीक आहे. असेच आपले ओकॅबलरीचे सेशन सुरू राहतील. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.